गणराज महाराजांच्या या पावनभूमीत पलूच नगरपरिषद 2025 इलेक्शन जाहीर झालं आणि त्या इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच पलूच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातला एक विषय होता की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वांनी आघाडी करावी म्हणून एकत्रित यावं आणि ती आघाडी करण्याचे काम मी सुरुवातीपासून करत आहे. खरं तर ही निवडणूक निलेश भाया येसुगडे यांची उंची गावात किती आहे किंवा दिगंबर दादा पाटील यांची उंची किती आहे याची उंची मोजण्याची ही इलेक्शन नाही, तर ही इलेक्शन ज्या सत्ताधाऱ्यांनी 9 ते 10 वर्ष या पलूच्या जनतेच्या ज्या स्वप्नाचा चुराडा केला त्यासाठी हे इलेक्शन आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. खरं तर आघाडीची सुरुवात मीटिंगची सुरुवात झाली ज्यावेळी निलेश भाईंना मी सांगितलं की ह्या आपण मीटिंगला जायचं आहे त्या प्रत्येक मीटिंगला निलेश भाईंनी तिथं त्या वेळेत टाइम देऊन तिथं हजर राहिले. काही वेळी मी एकट्याला स्वतः जायला सांगितलं त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या करत राहिलो. 9 ते 10 मीटिंग झाल्या, पण अनुभवाचा थोडा आमच्या दोघात कमी असेल कारण आमचं वय माझं 43 असेल, निलेश भाईचे 30-35 पर्यंत असेल, 35 पर्यंत. तर नंतर पुढे जसा स्टेप जाईल तसं आमच्या लक्षात आलं की आम्हालाच राजकीय डावपेच करून घेण्यात यायला लागलं. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मला कळलं की आता आपण काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आहे. आणि मग रक्ताचं नातं जरी नसलं निलेश भाईवर तर एक विचाराचं नातं आमचं दोघं एक चांगल्या प्रकारे आमचं नातं आहे. आणि तुमच्या साक्षीने मी आम्हाला सांगूच वाटतंय की येणाऱ्या कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यात निलेश भाईंना ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी दिगंबर पाटील त्यावेळी भावाप्रमाणे पहिला विषय मी आज पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा पदाचा राजीनामा दिला. मला आज आवर्जून सांगायचं आहे की मी आमचे दैवत आमदार अरुणा लाड तसेच आमचे नेते शरद भाऊ लाड यांच्यावर कुठल्याही प्रकारचा माझा राग नाही. त्यांनी कधी मला वेगळं केलेलं नाही, मला इतकं भरभरून प्रेम दिलं. पण मी ह्या गोष्टीचा भरपूर विचार केला की आज मी या पदावर जाऊन मिरवण्यापेक्षा जी विस्कटलेली जनतेची जी घडी आहे तिथं सरळ करण्याचा मला आज वेळ दिला पाहिजे, म्हणून हा माझा निर्णय झाला. तर आज मी या सर्वांना आणि त्या ज्येष्ठांना खरंच विनम्र अभियोग करतो आणि सर्वांना एक विनंती आहे की इथून पुढच्या काळात प्रत्येक दिवस आपल्याला महत्वाचा आहे. कारण आपण गाफील न राहता मग असे नारायण काकांनी खरंच चांगले शब्द आहेत की उत्साहात जाऊन आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता आपण आपला डे टू डे कार्यक्रमाचा ठेवून जनतेपाशी पोहोचलं पाहिजे. आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या सर्व आघाडी शिवसेना असेल, शेतकरी संघटना असेल आणि कुठल्या वंचित असतील या संघटनेतर्फे मी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो ज्योत्स्ना काकी येसुगडे ही उमेदवारी जाहीर करू. मगाशी एक विषय सांगायचा राहिला. आपल्या पॅनेलचे चिन्ह त्यात प्रभाग नंबर 5 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर प्रशांत दगरे यांच्या पत्नी लढते धनुष्यबाणावरती आणि उरलेले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्या या घड्याळ्याच्या चिन्हावर लढतील.